नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET BEd परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण निकष आधारित मूल्यमापन म्हणजेच क्रायटेरियन रेफरन्स्ड असेसमेंटची मूलभूत वैशिष्ट्ये पाहणार आहोत. मूल्यमापन हा शिक्षण प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. परीक्षेमध्ये या मूल्यांकनावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. CET BEd मध्ये यश मिळवण्यासाठी निकष आधारित मूल्यमापन या संकल्पनेवर तुमची पकड असणे आवश्यक आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आजच्या या क्विक रिव्हिजन व्हिडिओमध्ये आपण निकष आधारित मूल्यमापनाचे सर्वात महत्त्वाचे आणि निर्णायक वैशिष्ट्य अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. यामुळे तुमचे MCQ प्रश्न सोडवणे सोपे होईल. चला तर मग सर्वात आधी निकष आधारित मूल्यमापन म्हणजे नक्की काय ते पाहूया. या मूल्यमापनाची व्याख्या अशी आहे की हे मूल्यमापन पूर्वनिर्धारित निकष किंवा प्रावीण्य स्तरावर आधारित असते. म्हणजेच आधीच एक लक्ष्य निश्चित केलेले असते. यामध्ये विद्यार्थ्याने केलेली कामगिरी थेट त्या निश्चित केलेल्या लक्ष्याशी किंवा उद्दिष्टाशी तुलना केली जाते. इतर कोणाशीही तुलना केली जात नाही. आता आपण निकष आधारित मूल्यमापनाचे सर्वात महत्त्वाचे आणि निर्णायक वैशिष्ट्य जाणून घेऊया, जे तुम्हाला MCQ सोडवताना मदत करेल. या मूल्यांकनात विद्यार्थ्यांच्या स्कोअरची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या स्कोअरशी केली जात नाही. त्याऐवजी त्यांची तुलना एका मास्टर स्तराशी केली जाते. प्रावीण्य स्तर किंवा मास्टर स्तराचा अर्थ आहे की यशस्वी होण्यासाठी किंवा ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जो किमान स्कोअर निश्चित केलेला असतो. क्विक रिव्हिजनसाठी आपण काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया, जे तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरणार्थ, निकष म्हणजे काय? याचा अर्थ असा की परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 80% स्कोअर आवश्यक आहे. हा 80% स्कोअर म्हणजे तुमचा निकष आहे. मूल्यमापनाचा संपूर्ण फोकस यावर असतो की विद्यार्थ्याने तो निकष किंवा ते निश्चित लक्ष्य पूर्ण केले की नाही. तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा किती हुशार आहे यावर नाही. MCQ प्रश्न कमी वेळेत सोडवण्यासाठी एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. निकष क्रायटेरियन इक्वल्स निश्चित लक्ष्य फिक्स टार्गेट. जेव्हा तुम्ही तुमच्या कामगिरीची तुलना एका निश्चित लक्ष्याशी करता तेव्हा ते निकष आधारित मूल्यमापन असते. याचा फरक सामान्य आधारित नॉर्म रेफरन्स्ड मूल्यांकनाशी आहे. सामान्य नॉर्म म्हणजे इतर विद्यार्थ्यांशी तुलना करणे, तर निकष म्हणजे फक्त निश्चित लक्ष्याशी तुलना. परीक्षा जवळ आली आहे. MCQ प्रश्न सोडवताना स्मार्ट वर्क कसे करायचे ते पाहूया. जर प्रश्नात निश्चित मापदंड, प्रावीण्य पातळी किंवा मास्टर स्तराचा उल्लेख असल्यास तुमचे उत्तर 99% वेळा निकष आधारित मूल्यमापन असते. इतर पर्यायांकडे जास्त वेळ न घालवता प्रश्नपत्रिकेत निकष, क्रायटेरियन या शब्दावर किंवा मास्टर स्तर या शब्दावर थेट लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचा वेळ वाचेल. चला तर मग आज आपण काय शिकलो याचा एक छोटा सारांश पाहूया. निकष आधारित मूल्यमापनाचे मुख्य आणि निर्णायक वैशिष्ट्य हे आहे: पूर्वनिर्धारित निकषांवर आधारित कामगिरीचे मूल्यांकन, इतरांशी तुलना नाही. CET BEd साठी अशाच प्रकारे प्रत्येक महत्त्वाच्या संकल्पनेची क्विक रिव्हिजन करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या तयारीसाठी शुभेच्छा.